विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची आत्ता नुकतीच एक्झाम पार पडली आहे. त्या एक्झामनुसार पहिले आन्सर की पण आले आहे. पहिल्या आन्सर कीनुसार आपण मेरिट किती लागणार आहे ते आज पाहणार आहोत. लिपिक टंकलेखन ह्या पदाचा आपण मेरिट किती लागणार आहे ते पाहणार आहोत. लिपिक टंकलेखनच्या एकूण पोस्ट बघू शकता किती होत्या. 116 पदांसाठी ही भरती होती मित्रांनो. त्या 116 पदांसाठी मेरिट किती लागणार आहे ते पाहणार आहोत. सर्व कास्टनुसार आपण मेरिट पाहणार आहोत मित्रांनो. ही लिपिक टंकलेखन एकूण 12 ते 15,000 जणांनी एक्झाम दिली आहे मित्रांनो. आणि 3 शिफ्टमध्ये पेपर झाले आहे मित्रांनो याचे. आणि नॉर्मलायझेशन पण होणार आहे मित्रांनो. 3 शिफ्टमध्ये पेपर झाले असल्यामुळे. आणि पेपर हा इझी टी मॉडरेट या लेवलचा होता मित्रांनो. त्यामुळे मेरिट पण जास्तच लागणार आहे मित्रांनो. कारण 40 मार्काला नुसता कायदाच विचारला होता. 2005चा ॲक्ट आणि 2015चा ॲक्ट यानुसार प्रश्न होते आणि महानगरपालिका ॲक्ट ह्यानुसार प्रश्न होते. त्यामुळे हा पेपर सोपाच होता मित्रांनो. आणि 60 मार्काला आपले इंग्लिश, मराठी, GK आणि गणित बुद्धिमत्ता ही विषयाची प्रश्न विचारला होता मित्रांनो. त्यानुसार आपण मेरिट बघूया किती लागणार आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो. ओपनचं मेरिट किती लागणार आहे ते पाहूया. ओपनच्या जागा बघू शकता. एकूण 38 जागा होत्या. 38 जागांसाठी मेरिट ओपनचं लागणार आहे मित्रांनो 175 ते 182 पर्यंत आपल्याला मेरिट ओपनचं लागणार आहे मित्रांनो. ओपनच्या एकूण 38 जागेनुसार. त्यानंतर बघूया आर्थिक दुर्बल घटक याचं मेरिट किती लागणार आहे. एकूण त्याच्या जागा बघू शकता आपण. एकूण जागा त्याच्या 12 जागांसाठी भरती होती. 12 जागेनुसार आपल्याला आर्थिक दुर्बल घटक याचे मेरिट जाणार आहे मित्रांनो 172 ते 175च्या दरम्यान आपल्याला मेरिट लागणार आहे याचं. त्यानंतर आपण बघूया SCBCचं मेरिट किती लागणार आहे. SCBCचं मेरिट बघू शकता आपण मित्रांनो. SCBCचं मेरिट लागणार आहे 166 ते 174च्या दरम्यान SCBCचं आपल्याला मेरिट दिसणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघू शकता ओबीसीचं एकूण मेरिट किती लागणार आहे. ओबीसीच्या जागा बघू शकता. 28 जागांसाठी भरती होती मित्रांनो ओबीसी. त्यानुसार आपण मेरिट बघू शकता. ओबीसीचं लागणार आहे मित्रांनो 170 ते 176 दरम्यान आपल्याला मेरिट दिसणार आहे ओबीसीचं. त्यानंतर आपण बघूया विमाचं मेरिट किती लागणार आहे. 4 जागांसाठी भरती होती मित्रांनो. 4 जागांसाठी आपल्याला मेरिट दिसणार आहे 174 ते 176च्या दरम्यान आपल्याला यांचं मेरिट दिसणार आहे. त्यानंतर बघू शकता भजड यांचं मेरिट किती लागणार आहे मित्रांनो. भजड एकूण 3 जागा होत्या. ते 3 पोस्टसाठी बघू शकता मेरिट लागणार आहे मित्रांनो 174 ते 178च्या दरम्यान आपल्याला मेरिट दिसणार आहे. त्यानंतर बघूया आपण भजक म्हणजे NTC यांचं मेरिट किती लागणार आहे. एकूण 3 जागेसाठी पोस्ट होती मित्रांनो. त्यानुसार आपल्याला NTCचं मेरिट दिसणार आहे 172 ते 176च्या दरम्यान आपल्याला मेरिट दिसणार आहे. कारण सगळे 70च्या प्लस मेरिट लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया आपण NTB भजब यांचं एकूण 4 जागा होता. 4 जागेनुसार आपल्याला मेरिट बघूया किती लागणार आहे मित्रांनो. यांचं मेरिट लागणार आहे 170 ते 174च्या दरम्यान लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपण बघूया विजयचं मेरिट आपण बघू शकता. 1 जागा होती. 2 जागा होत्या टोटल. त्या 2 जागेनुसार आपण मेरिट किती लागणार आहे ते पाहणार आहोत. त्यांचं मेरिट जाणार आहे 172 ते 176च्या दरम्यान यांचं मेरिट लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया अजचं मेरिट किती जाणार आहे ते आज आपण पाहूया. एकूण 2 जागा होत्या. 2 जागेसाठी मेरिट लागणार आहे यांचं 170 ते 172च्या दरम्यान यांचं मेरिट जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर यांचं मेरिट किती लागणार आहे. एकूण 8 जागांसाठी भरती होती मित्रांनो. 8 जागेनुसार आपण मेरिट किती लागणार आहे ते पाहणार आहोत. 8 जागेनुसार एकूण मेरिट लागणार आहे 166 ते 172च्या दरम्यान आपल्याला यांचं मेरिट दिसणार आहे मित्रांनो. आणि महिलांचं मेरिट ओपनचे हे मेरिट मी सांगितलं आहे. एकूण ओपनच्या मेरिटनुसार महिलांचं 4 ते 5 मार्कांनी मेरिट कमी असणार आहे मित्रांनो. त्यानुसार आपण पाहू शकता मेरिट किती लागणार आहे. त्यानंतर आपण बघूया दिव्यांगांचं मेरिट किती लागणार आहे मित्रांनो. दिव्यांग बघूया ब्लाइंडचं मेरिट लागणार आहे मित्रांनो 166 प्लस जे मार्क असतील त्यांचं सिलेक्शन होईल.
त्यानंतर आपण बघूया दिव्यांगामधला टाईप बीचं एकूण किती मिनिट लागणार आहे. बीचं लागणार आहे 150च्या पुढं असेल त्यांचं काम होईल. त्यानंतर सीचं किती मिनिट लागणार आहे मित्रांनो टाईप. सीचं लागणार आहे 170च्या दरम्यान. त्यानंतर डीचं मिनिट किती लागणार आहे बघू शकता. डीचं मिनिट लागणार आहे 150च्या पुढं जे असते आणि त्यांचं मिनिट सिलेक्शन होणार आहे. ह्यानुसार आपलं मेरिट लागणार आहे मित्रांनो. आपल्या कास्टनुसार आपल्याला किती मार्क आहे ते आपण बघू शकता, कारण पेपर अत्यंत सोपा होता, त्यामुळे मेरिट पण वाढणार आहे मित्रांनो. आपला चॅनल आवडला असेल, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉनची बटणे दाबा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.